पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असलेलं राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी हे गाव जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण करतंय। पर्यटनाबरोबरच या गावच्या शेती, शैक्षणिक, आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही खासदार शाहू छत्रपती यांनी दिली। चक्रेश्वरवाडीतील तीर्थस्थळामध्ये विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथल्या चक्रेश्वर तीर्थस्थळाला खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रयत्नातून 2 कोटींची विकास कामं करण्यात आली आहेत। त्याचा लोकार्पण सोहळा खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। पर्यटन क्षेत्रात विकसित होत असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी हे गाव जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण करत आहे। पर्यटनाबरोबर या गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न, शिक्षण, आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी राजकीय द्वेष बाजूला ठेवून एकत्र येणं गरजेचं असल्याचं खासदार शाहू छत्रपती यांनी सांगितलं। तर राधानगरी तालुका शाहू महाराजांचा आवडता तालुका आहे। ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या देवस्थानचा विकास साध्य करण्यासाठी सर्वांचं योगदान लाभल्याचं आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितलं। तर या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समितीच्या बैठकीत विकास आराखडा तयार करून मंजुरी घेतल्याचं पंचायत समिती सदस्या वंदना जाधव यांनी सांगितलं। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, विजय देवणे, अभिजित तायशेटे, सभापती आर.वाय. पाटील, उपसभापती अश्विनी चौगले, सरपंच सदाशिव भांदिगरे, उपसरपंच छाया कुसाळे, नेताजी पाटील, प्रभाकर पाटील, बबन जाधव, धीरज डोंगळे, मोहन पाटील, सुनील चौगुले, वैभव तहसीलदार, रंगराव कुसाळे, नारायण भांदिगरे, साताप्पा नरके यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।